जय भीम, नमो बुद्धाय. कशा आहात सगळे? मज्जेत ना? मज्जेतच राहा. तर व्हिडिओ असा आहे की एका ताईने मला कमेंट केली आहे, एका दादाने, एका ताईने. आम्ही स्वराजला सकाळी वर्कआउटला घेऊन जातो फिरायला सोबत. तर त्यांची कमेंट अशी आहे की स्वराज अजून लहान आहे, त्याचे अवयव नाजूक आहेत, तर तुम्ही त्याला अशी एक्सरसाइज वगैरे नका करू. तर दादा आणि ताई, तुम्हाला सांगायचं आहे की लहान मुलांचे म्हणजे मुलांचे आई वडील हे त्यांचे पहिले गुरु असतात. बरोबर आहे. तुम्हालाही मुलं असतील, तर मी तुमची आयडी काही एवढी चेक वगैरे नाही केली, पण तुमचा जो मला मेसेज आलेला आहे त्याचे मी तुम्हाला रिप्लाय देत आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे आपली आई जसं जसं वागते तसं लेकरू तिला बघून बघून तिच्यासारखंच वागायला बघतं. बरोबर आहे. ती जर मुलगी असली तर, आणि जर मुलगा असला तर तो त्याच्या पप्पांसारखा वागायला बघतो. तर स्वराज पण तेच करतो. जे ऑब्झर्व करतो, जे बघतो, जे आम्ही बोलतो तेच तो बोलतो, तसंच तो वागायला बघतो त्याच्या पप्पांसारखं. तर त्यात काही चुकीचं नाही आहे. लेकरांचे आई वडील पहिले त्यांचे गुरु होतात, नंतर ते त्यांचे आई वडील असतात. आणि आपण आपल्या मुलांना काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय म्हणजे कसं काय त्यांना दृष्टिकोन देण्यासाठी आपण आहोत. तो जेव्हा स्कूलला जाईल तेव्हा ते सेकंड त्याचे गुरु. बरोबर. मग जीवनाचे तर नवनवीन धडे तो शिकतच राहील जसं जसं मोठा होईल तसं. पण काही लोक आहेत की जे म्हणजे असे बोलतात की म्हणजे रिलेटिव्ह मध्ये भरपूर लोक आहेत की तो असा आहे, त्याला लहान आहे, त्याला करू द्या, असं तसं. करू द्या नाही. जेव्हा आपण घर बांधतो, घराचा पाया जर आपण मजबूत बांधला तर त्यावर तुम्ही कितीही मजली घर उभं करा, ते घर कधीही पडत नाही. तसंच लेकराचं डोकं असतं. जेव्हा ते मातीचं म्हणजे आपण म्हणतो ना मातीची भांडी बनवतात नाही का, तर ती कशी घडवतानाच व्यवस्थित घडवावी लागतात. जेव्हा ती पूर्ण तयार होऊन जातात तेव्हा ती घडवून काही उपयोग नसतो. तशी लहान मुलं असतात. त्यांना आपण जे संस्कार देणार, जे शिकवणार, जे सांगणार, जे बोलणार, जे त्यांच्या कानावर पडणार, जे त्यांच्या डोळ्यांनी बघणार, तेच ते शिकणार. आणि मग कोणी मुलं शिव्या देतात, कोणी घाण बोलतात, कोणाला वडणच नसतं, बसायचं बोलायचं, हे त्यांच्या घरातलं वातावरण असतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये कसं वातावरण निर्माण करत आहात त्यावर डिपेंड असतं लेकरांचं भविष्य. आणि जी लेकरं आई बापांना पाहून वळण घेतात ना, ती लेकरं आयुष्यात कधी बिघडत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यांना त्यांच्या आईबापाचा संघर्ष माहिती असतो, आईबापांनी त्यांच्यासाठी काय काय केलं आहे हे माहिती असतं. जसं जसं त्यांचं वय वाढतं तसं तसं त्यांचे आईबाप त्यांच्यासाठी काय काय करतात हे सगळं त्यांना माहिती असतं. माझ्याच मुलाच्या बाबतीत नाही आहे, माझेही आईबाप होते, म्हणजे प्रत्येकाच्या आईबापांचं सांगते मी. तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे की मुलं अजून लहान आहे, लहानपणीच त्यांना शिकवलं जातं. तो थोडा मोठा झाला 5-1 वर्षाचा किंवा 10-8-9 वर्षाचा, तेव्हा जर मी त्याला शिकवायला बसले तर तो काही शिकणार नाही. कारण त्याचं माइंड हे थोडं डेव्हलप झालेलं असेल. आता त्याचं माइंड तेवढं डेव्हलप नाही आहे. त्याला मी जे सांगणार, मी जे दाखवणार, मी जे खायला देणार तो तेच करणार. म्हणून लेकरांना लहानपणीच वळण लावा. आणि जेवढं आपण चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न केला तेवढं ते चांगले घडून निघतात. जशी मातीची भांडी, जसा मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतो ना तेव्हा तो पूर्ण मन ध्यान लावून त्याची मूर्ती बनवतो. आणि ती मूर्ती जेव्हा तयार होते तेव्हा ती किती सुंदर दिसते हे सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. तसा माझा मुलगा आहे. माझा काय, तुमचीही मुलं आहात. त्यांना तुम्ही त्यांच्याशी जास्तीत जास्त संभाषण करा. त्यांना ते जेवढे प्रश्न विचारणार त्यांचे उत्तर द्या, कारण ते शिकतात. ते जेवढं आपल्याला विचारणार, हे काय, ते काय, याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, ते त्यांचं नॉलेज वाढतं. त्यांना आपण चांगल्या गोष्टी जितक्या सांगणार, शिकवणार, समोरच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं काय करायचं, हे सगळं आपल्याला त्यांना सांगावं लागतं. हे त्यांना माहिती नसतं. तर ताई दादा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल मला असं वाटतं. जय भीम, नमो बुद्धाय.